भाजपचे बावनकुळे आणि महाजन नाराज, शिंदेंची समजूत काढण्यासाठी खास हेलिकॉप्टरनं दरेगावात जाणार. पालकमंत्री पदावरून नाराज शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न. एकनाथ शिंदेंची गरज संपल्यानं बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न. वडेट्टीवारांचं भाकीत, नवा उदय होईल असं म्हणत सूचक वक्तव्य. वडेट्टीवारांच्या भाकीताला राऊतांचा दुजोरा. शिंदे पहिल्यांदा नाराज झाले तेव्हाच उदय होणार असल्याचाही गौप्यस्फोट. अस्वस्थ शिंदेंना दरेगावात नाही तर कुंभमेळ्यात जाण्याचाही सल्ला. सैफच्या घरात हल्लेखोर शिरला कसा, याचा अखेर उलगडा. हॉटेलमधली शिफ्ट संपल्यावर रेकी करायचा. गार्ड आणि सीसीटीव्ही नसल्याचं पाहून सैफच्या घराची निवड केली. आरोपी हल्लेखोर मोहम्मद बांगलादेशात कुस्तीपटू असल्याचं चौकशीत उघड. झटापटी दरम्यान सैफवर भारी का पडला याचा पोलिसांकडून छडा. हल्लेखोराच्या कबुली जबाबानंतर पोलीस गुन्ह्याचं नाट्य रूपांतर करून बारकावे गोळा करणार. सैफला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाला पृथ्वीराज चव्हाणांकडूनही आव्हान. दक्षिण कराडमधला अतुल भोसलेंचा विजय रद्द करा अशी हायकोर्टात मागणी. मतदार यादीतला घोळ आणि ईव्हीएमच्या बॅटरीवरती बोट ठेवलं. प्रेमविवाह केल्याच्या रागातून जळगावमध्ये भर दिवसा जावयाची कोयता आणि चॉपरनं हत्या. पिंपराळा हुडको परिसरातल्या घटनेनं सैराटच्या आठवणी ताज्या. इस्रायल हमास दरम्यान शस्त्रसंधी अंमलबजावणीला सुरुवात. तब्बल 471 दिवसांपासून ओलीस असलेल्या इस्रायली ओलिसांची हमासकडून सुटका. दोन्हीकडे असलेल्या कैदी आणि ओलिसांची टप्प्याटप्प्यानं सुटका होणार. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30ला शपथ घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.